इतर समाजाचं आरक्षण काढून कुठल्या समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय। मात्र कुठल्या समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही। जवळपास 2.25 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता अहवाल मागासवर्ग आयोगाकडून सादर करण्यात आलेला आहे। सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला रेफरन्स जी होती 13 नोव्हेंबर 2023 त्यानुसार आम्हाला आमच्या आयोगाला मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी एक काम देण्यात आलं होतं, एक टास्क होता। ते काम आम्ही आता पूर्ण केलं आहे आणि ते काम जे पूर्ण केलं त्या अहवालामध्ये नमूद आहे आणि त्यानुसारच आम्ही आता हा अहवाल दिलेला आहे। अहवाल आता काय दिला आहे किंवा त्याच्यामध्ये काय रेकमेंडेशन्स आहे हे सांगण्याचा आमचा अधिकार नाही आहे। तो आम्ही आता माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुपूर्द केलेला आहे आणि त्यांनी जसं सांगितलं तर ती प्रक्रिया अवलंबून पुढे त्याच्यावरती योग्य ते निर्णय घेण्यात येतील। सर किती वेळ हा अहवाल बनवण्यासाठी लागलेला आहे? किती नोंदणी? नाही, याचं काम तर कसं आहे की म्हणजे हा पूर्ण विषय जो होता हा गेल्या 1 ऑगस्ट 2023 पासूनचा हा विषय, त्याच्यावर काही ना काहीतरी कुठलं ना कुठलं तरी काम सुरू होतं, पण प्रत्यक्षात जे काम सुरू झालं तर ते सर्वेचं काम होतं। ते 23 जानेवारीपासून सुरुवात झाली, 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत होतं आणि नंतर आम्ही आणखीन 2 दिवस वाढवलं कारण याचा जो आवाका होता आणि जी व्यापकता होती तर ती पाहता याला थोडा टाइम जास्ती देणं आवश्यक होतं। ऑफकोर्स याच्यामध्ये रेव्हेन्यू ऑफिसर्स, सगळे सरकारी अधिकारी, टीचर्स वगैरे जेवढे होते त्या लोकांची फार मोठी मदत झाली आणि मगाशी जसं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की खूप जवळजवळ 3-1 लाख लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते आणि त्यांनी जर का हे केलं नसतं तर हे एवढं मोठं काम पूर्ण झालं नसतं। यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये आम्ही जी मेथडॉलॉजी वापरली आहे ती मेथडॉलॉजी एक्सटेन्सिव्ह फील्ड सर्वेची आहे, एक्सटेन्सिव्ह फील्ड रिसर्चची आहे मेथडॉलॉजी आणि याच्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातली राहणारी पॉप्युलेशन, ॲडल्ट पॉप्युलेशन यांना आम्ही टार्गेट केलं होतं। तर ही टार्गेट करताना ऑफकोर्स म्हणजे जे काही सर्वेच्या मेथड्स आहेत, मेथडॉलॉजी आहेत आणि याच्यामध्ये आरक्षित लोक वगळण्यात आले होते, परंतु त्यांना आम्ही कव्हर केलं होतं। जसं कळलं की हे आरक्षणामध्ये आहे तर मग त्यांना पुढे सर्वेमध्ये घेण्यात आलं नाही। असं मिळून जवळजवळ 1,58,00,000 कुटुंब याच्यामध्ये कव्हर झालीत आणि हा जो सर्वे केला आहे, हा जो स्टडी आहे, हा आमच्या माहितीनुसार भारतातला पहिला प्रयत्न आहे आणि हा पहिला सर्वे आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण एखाद्या राज्याची जवळजवळ संपूर्ण एलिजिबल पॉप्युलेशन कव्हर झालेली आहे। सर मागच्या वेळीच्या कोणत्या त्रुटी आहेत प्रामुख्याने यामध्ये दूर करण्यात आलेल्या आहेत? सर मागच्या वेळीच्या कोणत्या त्रुटी आहेत त्या प्रामुख्याने याच्यामध्ये दूर करण्यात आल्या? नाही, आम्ही आता त्रुटी म्हणजे कसं आहे की आता अहवालामध्ये आम्ही सगळं नमूद केलेलं आहे की अगोदरच्या काही त्रुटी होत्या की नव्हत्या, कसं होतं आणि सगळे जेवढे मंडल कमिशन म्हणजे काका कालेलकर कमिशनपासून जेवढे कमिशन झाले, नॅशनल लेवलचे कालेलकर कमिशन, मंडल कमिशन आणि नंतरचं नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन, हे सेंट्रल लेवलचे कमिशन्स होते आणि महाराष्ट्रातले जेवढे कमिशन्स कमिटीज झाल्या त्यांचे अहवाल पण आम्ही तपासले, ते बघितले। त्याच्यामध्ये त्यांनी काय रेकमेंड केलं, त्यांनी कुठली मेथडॉलॉजी होती हे पण झालेलं आहे, परंतु कसं आहे की काय निष्कर्ष काय झाले, कसं झालं हे आम्हाला सांगायचा अधिकारच नाही आहे आणि तो जो अधिकार आहे तो सरकारचा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही। आणि मी जे आता तुम्हाला सांगितलं हे एक्झॅक्टली टर्म्स ऑफ रेफरन्सनुसार आहे, म्हणजे जे आम्ही कार्य केलेलं आहे म्हणजे हे कमिशन्सचं वगैरे तपासणं वगैरे हे टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये आणि टर्म्स ऑफ रेफरन्स ह्या ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं। पण अहवालामध्ये काय आहे याच्याबद्दल आम्हाला सांगायचा काहीही अधिकार नाही आहे, तो राज्य सरकारचा आहे। मराठा समाज मागास आहे का हे तपासणं या आयोगाचं काम होतं, सर्वेक्षणाचं काम होतं। मात्र आता कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळालेले आहेत त्यांना हे आरक्षण या त्याच्याबद्दल मी कुठलंही भाष्य करू इच्छित नाही कारण आम्हाला तो अधिकार नाही आहे। आम्ही पुन्हा सांगतो की हा अधिकार आम्हाला नाही आहे। आम्ही जे काही कार्य केलं ते सांगितलं आणि ते कार्य आता आमच्या अहवालामध्ये तुम्हाला दिसेलच।
तो योग्य काळामध्ये सरकार त्याच्यावरती जो काही निर्णय घेईल त्यानुसार तुम्हाला पुढील माहिती मिळेल. हिंदीमध्ये थोडक्यात सांगाल सर, हिंदीमध्ये थोडक्यात. अब देखिए, ये जो है ना, ये जो सर्वे है, सबसे पहली जो बात है कि ये इस टाइप का सर्वे जिसमें करीबन एक स्टेट की एंटायर पॉपुलेशन कवर हो चुकी है, इस टाइप का सर्वे हमारी जानकारी के हिसाब से सारे भारतवर्ष में पहली बार हुआ है. इतनी बड़े पैमाने पर कोई सर्वे अब तक के सोशियोलॉजिकल स्टडी जिसे कहते हैं वो नहीं हुआ है. ये हमारी जानकारी है, क्योंकि हमने जो भी कमीशन के रिपोर्ट्स देखे हैं इसके पहले नेशनल लेवल के, वो इतने बड़े पैमाने पर नहीं थे. अब ये हो सकता है कि किसी राज्य में इससे भी बड़ा सर्वे हो सकता है, पर हमारी जानकारी में इतना बड़ा सर्वे नहीं है. और इसके लिए जैसे हमने कहा कि इसमें बहुत बड़ी मशीनरी इसमें लगाई गई थी, जिसमें करीबन 3 से 4 लाख तक लोग इसमें इन्वॉल्व थे. रेवेन्यू के ऑफिसर्स थे, डिफरेंट एजुकेशन डिपार्टमेंट के थे, टीचर्स लोग थे, जो भी अवेलेबल थे वो लोग थे. उनको सबको ट्रेनिंग दिया गया था, और वो ट्रेनिंग देके और वो बाय गॉड्स ग्रेस वो उन लोगों ने सबने अच्छा काम किया. दूसरी बात है, इंटरनेट भी अच्छे से काम किया, और जो एप्लीकेशन था वो एप्लीकेशन में भी जो भी हमने थोड़ा बहुत इनिशियल जो टीदिंग ट्रबल्स कहते हैं, तो वो टीदिंग ट्रबल्स आए थे, पर वो भी हमारे एक्सपर्ट टीम ने, रेवेन्यू ऑफिसर्स की एक्सपर्ट टीम ने और NIC के ऑफिसर्स ने वो दूर किए. और बस भगवान के आशीर्वाद थे कि इतना बड़ा चैलेंजिंग टास्क वो हम लोग इतने कम समय में कर पाए. या अहवालाच्या माध्यमातून सरकार स्वतंत्र आरक्षणाची तयारी करते. आता याच्यापुढे मला अजून मी काही बोलू शकत नाही. थँक्यू सो मच. 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये या अहवालावरती चर्चा केली जाणार आहे. मराठ्यांना अतिरिक्त आरक्षण देण्याची ग्वाही आता शिंदेंनी दिली आहे. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगेंनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांवरती शिंदेंची चुप्पी बघायला मिळाली आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र ते काहीही बोललेले नाही आहेत. तर आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या संदर्भामध्ये त्यांनी काही म्हटलेलं नाहीये. सरकार सकारात्मक असताना आंदोलन करू नका असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना केलंय. मोठी बातमी आपण बघतोय, मराठा सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आलाय आणि 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये या मराठा आरक्षणाच्या अहवालावरती चर्चा होणार आहे. मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आताची महत्त्वाची बातमी, पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबद्दल मात्र मुख्यमंत्री काहीही बोललेले नाहीत. जी अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केलेली होती त्यावरती आज ते काहीही बोललेले नाहीत. आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत. अजय, आपण बघतोय मराठा सर्वेक्षण झालेलं होतं राज्यभरामध्ये, घराघरामध्ये जाऊन हे सर्वेक्षण झालं आणि त्याचा अहवाल आता सरकारकडे सादर करण्यात आलेला दिसतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या सर्वेक्षणासाठी सुद्धा आज मुख्यमंत्र्यांनी जे ते अहवाल सादर करणाऱ्यांचे आभार जे ते मानले होते. आज सकाळीच एकंदरीत हा संपूर्ण अहवाल जो आहे तो सुनील शुक्रे यांच्याकडून थेट जो आहे तो मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आणि त्यानंतर ती संपूर्णतः फाईल जी मंत्रालयाचे मुख्य सचिव नितीन किरीर हे यांच्या हातात ही संपूर्ण फाईल जी आहे ती देण्यात आलेली. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पाहिलं तर राज्य मागास आयोग जे ते मागच्या अनेक दिवसांपासून काम करत होतं. सर्वेक्षणासाठी आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी आकडा सांगितला की 3.5 ते 4 लोक या संपूर्ण कामात या अहवालासाठी जे ते दिवस रात्र काम करताना आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि त्याच मुद्द्यावर जे ते आता आज हा संपूर्ण अहवाल जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी जरांगेंची मागणी होती की मराठ्यांना सरसकट आरक्षण आणि तेही मराठ्यांचं आरक्षण, त्या मुद्द्यावर सुद्धा आता या अहवालात एकंदरीत नोंदी झालेली माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या संपूर्ण अहवालामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या म्हणजेच मराठा समाजाच्या बाजूने असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते. नुकतंच माध्यमांना सुनील शुक्रे जे अध्यक्ष आहेत आयोगाचे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनीही म्हटलंय की ह्या संदर्भात संपूर्ण काम जे आहे ते एकदम संशोधन पद्धतीने झालेलं आहे. क्वेश्चनेअर मेथड म्हणजे ही
संपूर्ण प्रश्नावली पद्धतीने दारोदारी जाऊन झालेली संपूर्णतः एक रिसर्च मेथडवर हा संपूर्ण अहवाल बनलेला आणि त्याची एक थिसिस क्लिअरिफिकेशन म्हणजे जो शेवटचा अहवाल आहे या संपूर्ण रिसर्चवर आणि संशोधनावर त्याचं आजचं गणित आणि बेरीज जी आहे ती आज समोर आलेली पाहायला मिळाली आणि ते संपूर्ण अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला होता। या सगळ्यात फडणवीसांची ही भूमिका जी आहे म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांची ती महत्त्वाची आहे, कारण की त्यांच्या राज्यकाळात म्हणजे ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला होता। उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं पण ते सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं नाही। सर्वोच्च न्यायालयात काही त्रुटी असल्यामुळे ते आरक्षण पुन्हा मागे गेलं। आता पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पेटिशन सर्वोच्च न्यायालयात सुद्धा देण्यात आलेलं आणि त्या अनुषंगाने सुद्धा काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी नोंदवल्या गेल्या होत्या त्याच्यावर सुद्धा या संपूर्ण अहवालात जे ते काम करण्यात आलेलं आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील आरक्षणाला आजचा हा 6वा दिवस आहे। नवी मुंबईतून ते जेव्हा परतले होते त्याच्यानंतर 10 दिवसांनी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसल्याने आजचा हा 6वा दिवस आहे आणि त्यांची परिस्थिती त्या ठिकाणी ढासळताना आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे आता राज्य शासन जे ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता एकंदरीत अग्रेसररित्या काम करताना पाहायला मिळालं। मागच्या राज्य मंत्रिमंडळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी नुकतीच 14 तारखेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत हा अहवाल सादर होणं गरजेचं होतं पण काही कारणास्तव तो अहवाल जो आहे त्या बैठकीत सादर केला गेला नाही। त्यानंतर आज 2 दिवस झाल्यानंतर हा अहवाल सादर केला गेला। सगळ्यात महत्त्वाची बाब आजच्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी नोंदवली ती म्हणजे की हा संपूर्ण अहवाल पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल। मंत्रिमंडळात या संदर्भात चर्चा होईल बैठकीत आणि त्यानंतर तिथून या अहवालाला मंजुरी देऊन हा पुन्हा एकदा 20 तारखेला जे विशेष अधिवेशन होईल त्यात मांडला जाईल आणि दोन्ही सभागृहात वरच्या आणि खालच्या म्हणजे विधान परिषदेत आणि विधानसभेत अहवाल जो आहे तो मंजूर केला जाईल आणि मग मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मार्गी लावला जाईल। पण पुन्हा एकदा ही तर जरी पाहिलं तर राज्य सरकारची ही लढाई इथे संपणार नाही तर त्यानंतर हे संपूर्ण निकष जे आहेत ते सुप्रीम कोर्टात मांडावे लागतील आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा हे आरक्षण जे आहे ते टिकवावं लागेल। एकीकडे जरांगेंनी आणि संपूर्ण मराठा समाज जो आहे तो आंतरवाली सराटीमध्ये एकवटताना पाहायला मिळतो। त्यांनी तग धरलेला आहे, त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका बजावलेली आहे, उपोषण सुरू झालेलं आहे।